हॅलो, गुड मॉर्निंग फ्रेंड्स. माझ्या चॅनेलवर हॅपी चॅनल मोमेंटमध्ये तुमचं सहर्ष स्वागत. हे बघा, आज मी तुम्हाला भरली कारली दाखवणार आहे, ती पण एकदम इन्स्टंट. मी काय केलं, कारल्यातल्या बिया काढून 2 शिट्ट्या देऊन कुकरमधून छान शिजवून घेतल्या. म्हणजे जास्तही शिजल्या नाही आहेत, अशा मऊसूद, जास्त मऊसूद नाही, अशा अशा करून घेतल्या. आणि म्हणजे मीडियम. आणि आता इथे चिंच गुळाचा कोळ, तसेच त्या मिश्रणात भरायला ते गरम मसाला, हळद, पुदिना पावडर, कढीपत्ता पावडर मी सुकवून घरीच करते, चाट मसाला, काश्मीरी मिर्च पावडर, हळद पावडर, कांदा लसूण मसाला आणि धणे जिरे पावडर, हे असं सगळं मी घेतलं आहे. ते मी टाकणार आहे त्या सगळ्या भरलेल्या कारलीत भरायला. आणि इथे मी एक छोटा टोमॅटो आणि थोडासा मीडियम कांदा घेऊन आलं लसूण टाकून छान असं हिंग टाकून तेलावर मी असं छान परतत आहे. बघा तुम्ही, असा तो छान असा मस्तपैकी मीठ टाकून मऊसूद झाला की आपण हे सगळं त्याच्यात टाकू. मग बघा तुम्ही आणि आनंद घ्या. बघा फ्रेंड्स, कांदा टोमॅटो मी छान असा मस्त असं त्याचा कच्चेपणा घालून परतला आहे तेलावर. असं छान त्याचा कच्चेपणा जेणेकरून गेला पाहिजे असं 5-1 मिनटं मी परतून घेतला आहे. आता मी फ्रेंड्स हे सगळं मी तुम्हाला मगाशी सांगितलेलं ते मी ह्यात घालते आणि मग छान परतून, हे बघा, चिंच गुळाचा कोळ थोडा टाकते करपू नये म्हणून. हे असं सगळं मिश्रण तयार करते. फ्रेंड्स, मी इथे शेंगदाणे भाजून त्याचा कूट पण ठेवला आहे. थोडे शेंगदाणे घेऊन आता मी तो सगळा कूट त्याच्यात मी घालणार. ऑलरेडी तो भाजलेला आणि हे आहे, त्याच्यामुळे त्याला काही जास्त परतायला नको. तर असं छानपैकी मी ते मिश्रण तयार करते आणि तुम्हाला दाखवते. बघा फ्रेंड्स, मी असं हे छान मिश्रण तयार केलेलं आहे. तर ते आता मी ह्या कारल्यांमध्ये पाणी काढून छानपैकी भरते आणि मग फोडणी देताना तुम्हाला दाखवते. फ्रेंड्स, बघा, मी आता ही कारली अशी स्टफ करून ठेवलं आहे त्या मसाल्याने. तर तुम्ही ही अशी कारली फ्रीजमध्ये ठेवू शकता आणि जेव्हा पूर्वतयारी करून आणि जेव्हा तुम्हाला पाहिजे तेव्हा तुम्ही ग्रेव्ही पण करू शकता किंवा मग नुसतंच तांदळाचं पीठ, कारण ऑलरेडी शिजलेली आहेत कारली आणि वाटणही शिजलेलं आहे. तर मग तांदळाचं पीठ, चण्याचं पीठ असं मिक्स करून थोडा रवा करून तुम्ही अशी फ्राय केली सुकी तरी चालेल, किंवा मग ग्रेव्ही करायची असेल तर मग थोडं हे वाटण घ्यायचं. मी ते तुम्हाला दाखवते. आणि माझा फ्रेंड्स हा एक्स्ट्रा मसाला झाला आहे म्हणून मी तो हा काढून ठेवला आहे प्लॅस्टिक डब्यात. तो मी नंतर वापरेन दुसऱ्या कुठल्या अशा गोडसर भाजीत, गोडा मसाला करून टाकून भाजी करायची असेल तर मी तो वापरू शकते. तर चुकून माझ्या हाताने जास्त शक्यतो मी फ्रीजमध्ये काही ठेवत नाही, पण ठीक आहे. तर दोज हू आर एम्प्लॉईंग, डुईंग जॉब, फॉर देम ऑल्सो इट इज व्हेरी बेनिफिशियल. ओके, चलो, आय एम शोईंग नेक्स्ट प्रोसेस. फ्रेंड्स, हे बघा, तेल चांगलं तापलं आहे. मी त्याच्यात राई टाकली थोडीशी आणि आता मस्तपैकी त्याला तडतडली आहे ना राई. तर आता मी ही जरा लाल तिखट जास्तच घेतलं आहे कलर येण्यासाठी, काश्मीरी मिर्च पावडर. हे मी सगळं त्याच्यात त्या तेलात परतते आणि मग तुम्हाला दाखवते. बघा फ्रेंड्स, मी ते सगळं टाकलं आहे. आता मस्तपैकी त्याला अशी तर्री आली आहे आणि थोडं मीठ पण बघायचं आहात चाखून कसं कारण आपण मगाशी त्या मिश्रणात मीठ टाकलेलं जेवढं आवश्यक आहे तेवढं. आणि तरी आता ह्या कढीला पण लागलं पाहिजे ना, कारण हे मीठ आत आहे, पण ह्या कढीला, पाण्याला पण चव लागली पाहिजे ना, म्हणून थोडं मीठ चाखून पाहायचं आणि मग तुमच्या आवडीनुसार तुम्हाला कसं पाहिजे तसं चव घेऊन त्यात घालू शकता. आता ही मस्तपैकी मी ह्याच्यावर एक एक कशी कारली सोडते बघा, म्हणजे तुम्हाला अशी
आणि तुम्ही स्टफ मी मगाशी म्हटलं तशी स्टफ कारली तुम्ही ठेवू शकता. म्हणजे तुम्हाला नुसती जर ग्रेव्ही नको असेल अशी तर तुम्ही नुसती पण खाऊ शकता. नुसती अशी तांदळाचं पीठ आणि चण्याचं पीठ मिक्स करून रवा करून ती अशी आयत्या वेळेस फ्राय करून खाऊ शकता, कारली फ्राय करून. आणि आता बघा ही मी अशी छान तुम्हाला मिक्स करून दाखवते मग. हां फ्रेंड्स, बघा किती सुंदर कारली अशी मस्तपैकी, जास्त शिजवायची गरज नाही आहे, ऑलरेडी शिजलेली आहे. आता मी हे वरून असं मस्त असं तूप टाकते आणि 1-2 मिनटं मी ठेवते गॅसवर, 1-2 मिनटं आणि मग खायला तयार. कशाबरोबर खायची? भाताबरोबर किंवा भाकरीबरोबर, चपातीबरोबर, जसं तुम्हाला पाहिजे तशी खा. आता फ्रेंड्स मी 2 मिनटं झाकण लावून ठेवली आहे, मग मी तुम्हाला दाखवते. तर मग बघा फ्रेंड्स, खमंग कारली मस्तपैकी तयार आहेत. आता या खायला लवकर, मस्त एन्जॉय करा. मीट यू इन द नेक्स्ट रेसिपी. प्लीज एन्जॉय. बघा किती मस्त खमंग झाली आहेत ती, काय वास सुटलाय म्हणून सांगू. प्लीज लवकर या. बाय फ्रेंड्स, मीट यू इन द नेक्स्ट रेसिपी.